असेल ठाणे असेल या महापालिका लक्ष देऊन राज ठाकरे यांच्या सोबत जायची तयारी करते वाटतं? कोणाच्या सोबत जा, पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात. भाजपचा पूर आलाय, त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये हे टिकणार नाही. आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही, तर उलट फायदाच होईल. असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय. त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून? मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून असं सांगणार का? उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार? 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार? तुम्ही बाहेर पडाच. अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार. अशी काही जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे? दोघांचा हिशोब करा ना. अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं? हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी? ऐकून घ्या. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही, 18% का 16% मराठी आहेत, जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19% आहे. कुठे काय केलं शिवसेनेने? हिंदू. आता सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी, मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत होय, आता बाहेर पडले. आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलत होता, आज त्याला आठवत नाही हो. आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही. काय डोक्याचं काय केलं असेल तर.